हाय सगळ्यांना. तर हो का आले घरी पोचले. हो का घरचं वातावरण आले आले पिशव्या टेकवल्या. आणि हे बघा आपला पेरू लय मोठा झालाय, लय मोठा पेरू झालाय. गवत तर एवढं वाढलंय नुसता येचू काटण्याचं भ्या वाटायला लागलं. आणि हे आपला घेवडा जाताना किती बारीक होता का नाही. तर आता बघू शकताय तुम्ही भोपळ्याला पण फुलं लागल्यात. हे बघा भोपळ्याला पण फुलं लागल्यात. भोपळा पण आईनं तिकून चढवलाय, घेवडा पण चढवलाय. बघा भोपळा पण आलाय तिथं बारका, दिसत असून तुम्हाला बारका. आता मी दाखवते उद्या. बाणूचं बघू आधी. या शेंगा खायला तुमची आईसाहेब शेंगाला गेली, अजून कालच्या दिसतात. ही शेंगा एवढ्या आल्यात तिला. तर चप्पल काढते. बाण बाण अग माझ पिल्लू, अग माझ पिल्लू किती खराब झालंय ग. तर बघा बाणू हो का हसायला लागली, बघायला लागली. आता निहळल मला आणि मग हसल बर का. हळूच हसायला लागली तर ऐकायला लागली आवाज. तर हो का तात्या पाणी पाजत्यात, घरी कोणच नाही, तुम्हीच आहे बाई. तर घरी तात्या इथं बाणूपाशी, आई गेली शेंगाला, दीक्षा शाळेत हॉस्टेलला, बाणूला तात्या सांभाळायला. बाणू पिल्लू आगा माझं नंगर गे एवढस वक्ता चिळीचिळीत, वक्त्या नाकाचं, नाकत्या नाकाचं बोल ना मला. इसका दिला तो का. जाऊ का मग मी, मला बोलत नाही. जाऊ का मी, नवीन कपडे घातरी, बाणूला मी कपडे आणरी, चडी आणल्या, चडी आणल्या. तर बघू शकताय बाणू, असं करून दाखवते मी तुम्हाला. अरे देवा अगं बाणू बघू शकताय बाणूला. तर भरपूर भावा बहिणींना ऐकून काय दिसना क्लिअर. तर भरपूर भावा बहिणींना असं वाटत होतं की बाणू इकलीच आहे, बाणू लय खराब झाली. मेहंदी अगो बाया मेहंदी, अगं भाऊ बहिणीनं मेहंदी काढली. अगा आम्ही नाही काढली मेहंदी, आणि अगं बाणूला मेहंदी काढली आईनं. अगो बया पंचमीचा झोका खेळा गेलती का, पंचमीचा झोका खेळा गेलता का ग नंगर माझ. गेलतो ग मम्मा आली. हा किती खराब झालंय ग लेकरू माझ, किती खराब झाला ग मुंगळा. बरं वाटत नाही, बरं वाटना. माशांनी आजारी पडली, बरं वाटत नव्हतं. वाट गो बरं. तर अजून बी ताप आहे भाऊ बहिणींनो. तिला काय ताप आणि कप आणि उलट्या, बस दुसरं दुखणंच नसतंय बाणूकड. बरं वाटत बाळा तुला. नाही बरं वाटत, नाही बरं वाटत. काय दुखत होतं ग राजा तुझं, बाबा काय दुखत होतं ग बाबड्या. तर मी बाणूला घेते आता. बाणू काय तुम्हाला रोजच दिसत राहील आता. तर बाणूला घेते जरा, थोडी गुंजाळती मुंजळती मया करते. तर बाय सगळ्यांना. दाखवली बाणू बघा खराब झालेले. तर बाय. काय करावं, मला पण टेन्शन येत आहे आता. काय करू, तिला पण टेन्शन येत असं. माझी आई कुठं गेली, आई शेंगाला गेली वाटतं. दुपारनं जाते इथं सगळं आवरून चारून फिरून, आणि थोड्या आता चारून गेली वाटतं 3 वाजता. इथं जवळच आहे वाटतं शेंगा. तर बघू
जरा आता बानूसोबत बोलते, माया करते. बाय.